काल होती गणेश जयंती आणि सकाळची कामं जरा लवकर आवरूनच ना मंदिरात गेले होते. तसं जाताना मी थोडंसं उशिराच गेले होते, कारण सकाळ सकाळ ना मंदिरात खूप गर्दी असते. थोडंसं उशिरा गेल्यामुळे जरा गर्दी कमी झाली होती, तरीही होतीच बरं का गर्दी. आणि जेवणामध्ये एवढे सगळे मेनू ठेवले होते. तिथं महाप्रसाद केलं होतं. मी जेवण वगैरे करून घरी आलं. तर घरी आल्यानंतर ना मग मी गेले होते गावात. जी वस्तू आणायच्या होत्या ना त्याच आणायला गेले होते मी. आणि नंतर माझं हळदी कुंकू ठेवलंय, तर मग मी नंतर ना नथ नीट करायला दिली होती. आता हळदी कुंकू ठेवलंय म्हणल्यावरती तर नथीचा नकरा झालाच पाहिजे ना. मग नंतर मी अजून एका ठिकाणी हळदी कुंकाला जाऊन परत मी गावात आता राहिलेले सामान आणायला गेले होते. आता ह्या भरणीमध्ये ना गुळाच्या ढेप होत्या बरं का, एवढ्या छान होत्या ना, छोट्या छोट्या एकदम. मी तेच आणले, कारण तिळगुळ देण्याच्या ऐवजी तेच छान वाटते. आणि नंतर मग संध्याकाळी इकडे डेकोरेशनचं सामान काढलं होतं. आता बऱ्याच दिवस झाले डेकोरेशनचं सामान ठेवलंय. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी किती आजारी पडले. आता हळदी कुंकू जर ठेवलं त्यावेळेस व्यवस्थित होते, आणि आज करायचं म्हणलं उद्या की लगेच आजारी पडली मी, असं झाले. आणि संध्याकाळी मग छान असं डेकोरेशन केलं. आता ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती जी तुम्हाला म्हणलं होतं ना मला जी आणायची, तीच आणली बरं का. आणि नंतर मग मला मेहंदी काढून येते. चला